एक ओजस ऋषितुल्य बहुआयामी व्यक्तिमत्व श्री महादेव गोविंद रानडे. संत तुकाराम महाराज म्हणतात, भाव बळे फल इच्छेचे ते अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा. आपल्या भावबळावर उदात्त विचारसरणीने आणि आपुलकीच्या शब्दाने समोरच्याचे भावविश्व ओळखून त्यांना लीलया आपलंस करणारे ओजस ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे श्री महादेव गोविंद रानडे. शिक्षण क्षेत्रात अनेक जण हिरिरीने झटून कार्य करतात, पण श्री महादेव रानडे हे शिक्षण क्षेत्रातील एक अग्रणी नाव ठरले, कारण त्यांनी आपले वडील आदरणीय गोविंदराव रानडे यांचे शिक्षण क्षेत्रातील झपाट्याने व झपाटून केलेले कार्य जवळून पाहिले होते. त्यांचा एक अमिट ठसा त्यांच्या व्यक्तित्वावर व कार्यावरही उमटला. ही शिक्षणाची पवित्र मशाल त्यांनी वडिलांकडून घेऊन ती जाज्वल्य देशभक्ती, शिक्षणावरील प्रेम व समाजसेवेची कास या सर्व गोष्टींसाठी ती जोमाने प्रज्वलित ठेवून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश पसरवला. बोरिवलीतील सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष श्री रानडे सर यांनी सन 1970 ते 1997 या कालावधीत रिझर्व्ह बँकेत सेवा दिली. यानंतर वडिलांनी स्थापन केलेल्या या संस्थेत शिक्षण क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी त्यांनी सन 1997 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर या क्षेत्रात प्रचंड घोडदौड केली. तब्बल 28 वर्षे त्यांनी संस्थेचे नेतृत्व केले व अनेक नवनवीन शैक्षणिक विभाग सुरू करून संस्थेचे नाव अजरामर केले. अद्ययावत क्रीडा सुविधांचीही त्याला जोड दिली. वडिलांनी सुरू केलेल्या संस्थेची गेल्या 28 वर्षात श्री रानडे सरांनी प्रचंड प्रगती केली. 4 शाळा, 1 कनिष्ठ महाविद्यालय आणि आर्किटेक्चर पदवी महाविद्यालयाची स्थापना करून सुविद्या प्रसारक संघ खऱ्या अर्थाने सुविद्येचे माहेरघर बनले. कुशाग्र बुद्धिमत्ता, सामाजिक कार्याची आवड आणि जमिनीशी घट्ट जुळलेली नाळ यामुळे सरांचे ओजस व्यक्तिमत्व सर्वांसाठी मार्गदर्शक बनले. शैक्षणिक कार्यासोबतच रानडे सरांच्या लेखणीने तेजस्विता धारण केली आणि विपुल लेखन या लेखणीतून प्रसवले. याची सुरुवात संस्थेच्या सुवर्ण जयंती वर्षात इंग्लिश व मराठीतून अनुक्रमे गोल्डन मेमोराइज व सुवर्ण स्मृती या ग्रंथांनी केली. श्री जितेश धायवट यांच्या चित्रकारितेच्या साह्याने आदरणीय रानडे सरांनी मोत्यांची जपमाळ या पुस्तकाचे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून लेखन केले व करवून घेतले. घरात आध्यात्मिक व शैक्षणिक वातावरण असतानाच सरांना विद्यार्थी दशेपासूनच गीतेची गोडी लागली. याचेच पर्यावसान म्हणून पुढे सरांनी भगवद्गीतेवरील निरूपणात्मक पुस्तिका लिहिल्या. गीतेच्या 700 पैकी 225 श्लोकांचे यात त्यांनी सहज सोप्या शब्दात अप्रतिम निरूपण केले. महाराष्ट्राच्या पारंपरिक श्रेष्ठ संतांच्या निवडक अभंगाचे श्री रानडे सरांनी सर्वांना समजेल, उमजेल असे रसाळ पद्धतीने विवेचन केले व ते पुस्तक रूपाने प्रकाशित केले. 2 विचार प्रवर्तक निबंध संग्रहांची सरांनी निर्मिती केली. समाजाच्या विविध क्षेत्रात एका उदात्त ध्येयाने, ध्यासाने कार्य करणाऱ्या महाराष्ट्रभरातील व्यक्ती व संस्थांना सरांच्या अनुभवी व गुणग्राहक नजरेने हेरले आणि त्यांचे हात लिहिते केले. यात अनेक संस्थांच्या संचालकांनी सरांच्या फक्त शब्दाखातर लेख लिहिले आणि यातूनच सरांनी देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती या 12 भाग मिळून 108 लेखरूपी जपमाळेची म्हणजेच लेख मालिकेची निर्मिती केली. एवढेच नाही तर समाज सेवा व्रतींचे राज्यव्यापी नेटवर्क तयार केले. शिक्षण कार्यातील निमग्नता व अविरतपणे लेखन करीत समाजाभिमुख राहणे हाच जणू रानडे सरांचा ध्यास बनला आहे. ज्येष्ठ शिक्षण तज्ञ, ऊर्जेलाही ऊर्जितावस्था देणारे उत्साही व तेजोमय व्यक्तिमत्व श्री महादेव गोविंद रानडे हे फक्त शैक्षणिक क्षेत्रातीलच महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व नाही,
तर जिथे जिथे सरांचे अस्तित्व असते तिथे तिथे आपुलकीचा, प्रेमाचा, आनंदाचा झराच उत्पन्न होतो. सरांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री रानडे सरांना निरामय निरोगी आयुष्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना व पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.